छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी नाट्य असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये दुरावा। चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंचं वेगवेगळं आंदोलन करण्यात आलंय। दानवेंनी आंदोलनात न बोलावल्यानं खैरेंनी वेगळं आंदोलन केलंय। चंद्रकांत खैरेंनी मोजक्या साथीदारांसह हे आंदोलन केलं। अंबादास दानवे आपल्याला बोलवायला विसरले असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय। तरी दृश्य सध्या आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी नाट्य असल्याचं उघड पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये दुरावा असल्याचं सध्या पाहायला मिळालंय। आज महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात आलं। यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी वेगवेगळं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालंय। अंबादास दानवेंनी आंदोलनात न बोलावल्यानं चंद्रकांत खैरे यांनी आपलं वेगळं आंदोलन केलंय। चंद्रकांत खैरेंनी अगदी मोजक्या साथीदारांसह हे आंदोलन केलं, तर अंबादास दानवे आपल्याला बोलवायला विसरले असतील असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय। नाही, ते तर कोणी मला सांगितलं नव्हतं। म्हणजे काय, मी काल आमचं दिवसभर घनशेश्वरला कार्यक्रम होता ना, म्हणून कदाचित नसेल, विसरले असतील ते। परंतु आज इथं उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे मग आम्ही इथं सगळीकडे करायचं होतं, काय एकाच ठिकाणी करायचं असं नव्हतं। तरी दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी नाट्य असल्याचं सध्या पाहायला मिळालंय। आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी दोन वेगवेगळी आंदोलनं केली। दानवेंनी आंदोलनात न बोलावल्यानं चंद्रकांत खैरे यांनी वेगळं आंदोलन केलं। चंद्रकांत खैरेंनी मोजक्या साथीदारांसह हे आंदोलन केलंय। अंबादास दानवे आपल्याला बोलवायला विसरले असतील असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं। ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। अंबादास दानवेंनी आंदोलन केलं आणि त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांनी देखील आंदोलन केलं। मात्र एकाच पक्षातील दोन नेत्यांनी वेगवेगळे आंदोलन केल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी नाट्य असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।